श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. प्रार्थना तुमची साथ कधीच सोडत नाही आणि शाप तुमची पाठ सोडत नाही. फक्त दिखावा करून लोकांना आनंदित केले जाऊ शकते, परंतु देव फक्त नियती पाहतो. केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, तर खरे श्रीमंत तेच असतात ज्यांच्याकडे चांगले विचार, चांगले हेतू आणि गोड वागणूक असते. लोकांची तोंडे बंद ठेवण्यापेक्षा ते बरे आहे की आपले कान बंद करून ठेवणे. कोणीतरी सत्यच सांगितले आहे, बोलण्यात वाणीत खूप ताकद आहे. गोड बोलणाऱ्यांचीही मिरची विकली जाते आणि धारदार कटू बोलणाऱ्यांचं मदही विकलं जात नाही. बंगला बांधले जाईल फक्त 4 भिंतीवर, परंतु घर हे बनतं प्रेम, काळजी, स्नेह आणि समजूतदारपणाने. जीवनात स्वतःचे दोष ऐकणे देखील खूप महत्त्वाचे आहे, कारण दररोज स्वतःचे कौतुक केले किंवा स्वतःचे कौतुक ऐकले तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. हिंमत हारू नका. दुःखात असेल तर यावर तुम्हाला औषध नक्कीच मिळेल. तुम्ही जे काही द्याल ते परत येईल, मग तो सन्मान असो किंवा वागणूक. निराश होऊ नका, कारण ज्याने तुमचं भाग्य लिहिलं आहे तोच या विश्वातील महान लेखक आहे. तुम्ही कितीही स्तुती करा, पण ती खूप विचार करून करावी, कारण अपमान हे एक असे कर्ज आहे जे संधी मिळाल्यावर व्याजासहित परत करते. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज चांगले काम करून तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच सुधारू शकता. ज्यांना तुमचा हेवा वाटतो त्यांच्या मागे पडू नका, कारण हेच लोक आहेत ज्यांनी तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात हे मान्य केले आहे. या 5 गोष्टी लगेच सोडा, आयुष्यात खूप आनंदी राहाल. नंबर 1, प्रत्येकाला संतुष्ट करणे. नंबर 2, इतरांकडून अधिक अपेक्षा करणे. नंबर 3, भूतकाळात जीवन जगणे. नंबर 4, स्वतःला कोणापेक्षा कमी समजणे. आणि नंबर 5, खूप विचार करत राहणे. काळानुसार बदलायला शिका, नाहीतर वेळ बदलला आणि परिस्थितीला दोष देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका. ज्याप्रमाणे वारा एका दिशेने वाहत नाही, तो वेळोवेळी बदलत राहतो, त्याचप्रमाणे माणसाचे नशीब देखील वेळोवेळी बदलत असते. म्हणूनच वेळ वाईट असेल तर काळजी करू नका, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पहा, कारण वेळ नक्कीच बदलते. लक्षात ठेवा, वाईट लोकांना समजावून सांगून सुधारले असते तर बासरी वाजवणारा श्रीकृष्णाने महाभारत कधीच घडू दिले नसते. वरील तो देव तुम्हाला जेवढंही वाट पाहायला लावत आहे, परंतु जेव्हा वेळ येईल तेव्हा तो इतके देईल की ते तुम्ही सांभाळू शकणार नाही. तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणारे बरेच लोक आहेत. तुम्ही कोणत्याही अयशस्वी व्यक्तीला विचाराल की तुम्ही यशस्वी का नाही आहात, तेव्हा तुम्हाला 2 कारणे ऐकायला मिळतील. एक म्हणजे नशीब खराब आहे आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे वेळ नव्हता. जर तुमचा विश्वासघात केला असेल तर त्याला धन्यवाद म्हणा, कारण हीच माणसे नेहमी शिकवतात की विश्वास नीट विचार करूनच ठेवा. म्हणून स्वतःवर जास्त विश्वास ठेवा. तुमच्या आत काहीतरी आहे जे प्रत्येक अडथळ्यांपेक्षा मोठे आहे. कधीकधी काळ बदलून मित्र शत्रू होतात आणि शत्रूही मित्र होतात, कारण स्वार्थ खूप मोठा आहे. मजबूत चंदनाचे झाड हे त्याच्या सुगंधासाठी जगभर ओळखले जाते, पण हे अनेकदा विसरते की जगातील सर्वात विषारी साप त्या चंदनाच्या झाडावर राहतात. म्हणूनच बाहेरून आणि आतून खूप गोड बोलणारी व्यक्तीच्या आत शत्रुत्वाची भावना देखील असू शकते. आणि म्हणूनच
एखाद्यावर विचार केल्यानंतरच विश्वास ठेवा. मित्रांनो, स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.